सोलापूर महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या महिलांना प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात वळवण्याचा प्रयत्न आशा वर्कर्सकडून होत असल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी 2 खासगी डॉक्टर्सना नोटीस बजावण्यात आली आहे। या संबंधित आशा वर्कर्सवर काय कारवाई होते याकडे लक्ष लागलंय। या प्रकरणी नवी पेठेतील श्रेयस हॉस्पिटलचे डॉक्टर अमित सुरवसे आणि श्रद्धा सुरवसे यांना रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। 4 दिवसात त्यांचा खुलासा देण्याची सूचना केली आहे। सोलापूर शहरातील सरकारी प्रसूतिगृहांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या महिलांना प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात वळवणारी एक टोळी सक्रिय आहे। या टोळीने आशा वर्कर यांना विविध आमिषे दाखवून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला। या ग्रुपमधील काही आशा वर्कर्सकडून महिला रुग्णांना खासगी रुग्णालयाकडे वळवण्याचा प्रयत्न झाला आहे। नवी पेठेतील एका डॉक्टरांना एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता। या ग्रुपच्या माध्यमातून महिलांना खासगी रुग्णालयात आणण्याचं काम सुरू होतं। या संदर्भात माहिती मिळताच महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी बेधडक कारवाई केली। या कारवाईतून कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत। त्यानुसार डॉक्टर सुमित सुरवसे आणि श्रद्धा सुरवसे यांना नोटीस बजावण्यात आली आहे। त्यांचा खुलासा समाधानकारक नसेल तर त्यांची वैद्यकीय मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे। यात सहभागी असलेल्या आशा वर्कर्सना नोटीस देण्यात येणार असल्याचं आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या कारवाईत आशा वर्करच्या नावे तयार केलेली पाकिटं, मनपा रुग्णालयात उपचार घेऊन खाजगीत आलेल्या महिलांच्या तपासणीची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळतात, माता आणि बालकांसाठी विविध योजना राबवल्या जातात, अनुदान दिलं जातं। खासगी रुग्णालयात वारेमाप खर्च दाखवून गोरगरिबांचं आर्थिक शोषण होतं। सरकारी वैद्यकीय सेवा गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम आशा वर्करच्या माध्यमातून केलं जातं। या आशा वर्करला हाताशी धरून हा प्रकार सुरू आहे असं डॉक्टर राखी माने यांनी सांगितलंय।